देवकीच्या पोटी जन्मलेली पहिली 6 मुले जन्मताच कंसाने निर्दयीपणे ठार मारली. पण का? ते फक्त कंसाच्या भीतीपोटी होतं का? नाही. तर ही गोष्ट आहे खूप जुनी, एका शापित कर्माची. तर उत्तर भारतातील मथुरा नगरीत एक अत्यंत क्रूर राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं कंस. पण त्याला एक दिवस आकाशवाणी होते की तुझा विनाश हा तुझ्याच बहिणीच्या पोटी जन्म घेईल. त्याच क्षणापासून सुरू झाली देवकी आणि वसुदेवाच्या संततीची शोकांतिका. तर ही गोष्ट खूप जुनी होती एका शापित कर्माची. पूर्वजन्मी हेच 6 बालकं होते प्रजापती कश्यपाचे पुत्र. अत्यंत ज्ञानी पण गर्विष्ठ. एकदा त्यांनी ब्रह्मदेवाची निंदा केली. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्यांना श्राप दिला. राक्षसाच्या पोटी जन्म घ्या आणि त्या जन्मात तुमचा विनाश तुमच्याच पित्याच्या हातून होईल. पुढच्या जन्मात हे 6 जण झाले राक्षस, कालनेमीची मुले. आणि कालनेमीच्या वंशातच जन्म घेतला कंसानेही. शापाने ठरवलेले होते, कंसच ठरला त्यांच्या मृत्यूचं कारण. 7व्या वेळेस जन्माला आला बलराम, पण त्याला वाचवलं योगमायेने आणि तो पोहोचला रोहिणीच्या गर्भात. 8व्या वेळेस जन्म घेतला श्रीकृष्णाने. जेव्हा कंसाचा विनाश झाला तेव्हा संपली ती शापित गोष्ट. तर हा होता एक शाप, एक नाटक आणि एक संहार. अशाच कथांसाठी अमरचित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.